नाशिकमधून नीट पेपर फुटी संदर्भात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे। शिक्षण क्षेत्रातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करणारी आहे। LS मराठीने दिलेल्या या विशेष वृत्तानुसार या प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आहेत। वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। नाशिकमध्ये पेपर विक्री प्रकरणामध्ये पोलिसांनी केलेल्या तपासात आता धक्कादायक खुलासे झालेत। यात शुभम खैरनार या मुख्य संशयिताचं नाव प्रामुख्याने समोर आलंय। शुभम खैरनार यानं पेपर लीक करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी देखील त्यानं पेपर लीक केला होता आणि विशेष म्हणजे त्यानं दिलेला तो पेपर 80% अचूक होता। या यशामुळेच त्याचं धाडस वाढलं आणि त्यानं यंदा अधिक मोठ्या प्रमाणावर हे रॅकेट चालवण्याचं नियोजन केलं होतं। या काळ्या बाजारात शुभम एकटा नसून त्याला अहिल्यानगर येथील धनंजय नावाच्या व्यक्तीने मोठी मदत केल्याचं निष्पन्न झालंय। या दोघांनी मिळून पेपर विक्रीचं जाळं विणलं होतं। यंदाचा जो पेपर लीक झाला तो 100% खरा असल्याचा दावा सूत्रांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलंय। हे रॅकेट चालवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता। टेलिग्राम या मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून पेपरचा सौदा करण्यात आला। हा पेपर आधी 10 लाख रुपयांना मिळवला। तोच पेपर पुढे गरजू विद्यार्थ्यांना किंवा इतर एजंट्सना 15 लाख रुपयांना विकला गेल्याची माहिती समोर आली आहे। केवळ नाशिक किंवा अहिल्यानगर पुरतच हे मर्यादित नसून यात राज्याबाहेरील किंवा मोठ्या शैक्षणिक संस्थांमधील लोकांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे। या साखळीत आणखी किती जण आहेत याचा तपास पोलीस सध्या करत आहेत। पोलीस आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करणार आहेत। हे पैसे कुणाकडून आले, कुणाला गेले आणि यात काही बडे मासे अडकले आहेत का यावर सध्या लक्ष केंद्रित करण्यात आलंय। या पेपर फुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जाण्याची भीती व्यक्त होतीये। कडक कारवाईची मागणी केली जाते। विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा कोणत्याही अफवांना किंवा आमिषांना बळी पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।